श्री गणेशाच्या जन्माची कथा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, या संत रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकात गणपतीचा मोठेपणा सांगितला आहे। श्री गणपतीचा जन्म हजारो वर्षांपूर्वी झाला। त्याची कथा खूपच रंजक आहे। एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर स्नानासाठी निघाल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या सेवेसाठी कोणीही उपस्थित नव्हते। आपल्या अनुपस्थितीत कोणीही आत येऊ नये यासाठी त्यांनी आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर बालक तयार केले आणि त्यात प्राण फुंकले। या बालकाला त्यांनी आपल्या कक्षाबाहेर द्वारपाल म्हणून उभे केले आणि कोणालाही आत येऊ न देण्याची आज्ञा दिली। थोड्या वेळाने भगवान शिवशंकर कैलासावर परतले आणि आत जाण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्या बालकाने त्यांना अडवले। बालकाला भगवान शिवशंकर कोण आहेत याची कल्पना नव्हती, त्यामुळे त्याने आपली आई पार्वतीच्या आज्ञेचे पालन केले। शिवाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला। यामुळे भगवान शिवाला क्रोध आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक धडावेगळे केले। माता पार्वती जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचे शिरच्छेद झालेले पाहिले आणि त्यांना प्रचंड दुःख झाले। त्यांनी आपला रुद्र अवतार धारण केला आणि सृष्टीचा विनाश करण्याची धमकी दिली। सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी माता पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। भगवान शिवाने माता पार्वतीला शांत करण्यासाठी वचन दिले की ते त्या बालकाला पुन्हा जिवंत करतील। त्यांनी सर्व देवांना आज्ञा केली की उत्तरेकडे जा आणि जो कोणी प्राणी तुम्हाला सर्वात आधी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या। देव उत्तरेकडे गेले आणि त्यांना एक हत्तीचे पिल्लू दिसले। त्यांनी त्याचे मस्तक आणले। भगवान शिवाने ते हत्तीचे मस्तक त्या बालकाच्या धडाला जोडले आणि त्याला पुन्हा जिवंत केले। अशा प्रकारे गजमुखाचे म्हणजेच हत्तीचे मस्तक असलेले गणपती जन्माला आले। भगवान शिवाने त्या बालकाला गणपती असे नाव दिले आणि वरदान दिले की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाईल। जो कोणी गणपतीची पूजा करणार नाही त्याचे कार्य सफल होणार नाही। अशा प्रकारे आपल्या लाडक्या गणेशाचा जन्म झाला आणि ते सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय ठरले।